खूप जास्त मसाले न वापरता आपण चमचमीत अशी शेवग्याची भाजी बनवणार आहोत आपण घरच्या मसाल्यामध्ये आणि साधी सोपी मस्त गरमागरम भाकरीसोबत अगदी छान लागते ही भाजी। नक्की ट्राय करून बघा। आता मी शेवग्याच्या शेंगाची सालं काढून घेतलीत अर्धवट आणि याला एक 5 मिनिटं उकळून घेतलंय। खूप जास्त शिजवायचं नाही कारण आपल्याला नंतर रस्स्यामध्ये शिजवायचं आहे। आता एका भांड्यामध्ये मिक्सरच्या आलं आणि लसूण घेतलाय, मसाला तयार करून घेऊ आणि सुकं खोबरं घेतलंय। एक साधारण अंदाजे मी 2 चमचे सुकं खोबरं घेतलंय आणि 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत, तुम्हाला जसं ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार। आता मी कोथिंबीर घेतली आहे, त्याच्या जाड काड्या आहेत, त्या काड्या सकटच घ्यायची आहे। 2 हिरव्या मिरच्या आता हे मिक्सरमध्ये छान वाटून घेतलंय पाणी न टाकता। आता हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपण याच्यामध्ये नंतर लाल तिखट पण वापरणार आहोत। कढईमध्ये तेलामध्ये कढीपत्ता आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं हे छान परतून घ्यायचं। याला 2 मिनिटं झाकून ठेवू म्हणजे याच्यातलं पाणी पूर्ण आटून जाईल आणि छान तेल सुटेल। हे पहा 2 मिनिटांनंतर वाटणामधलं पूर्ण पाणी आटून गेले। आता याच्यामध्ये एक टोमॅटो मी बारीक कट करून घेतलाय, टोमॅटो प्युरी वापरली तरीही चालेल। आता याला खूप जास्त न परतता आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया। नंतर आपण 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची रंगासाठी, 1 चमचा मी सांबर मसाला वापरलाय, तुम्ही हवं तर गरम मसालाही वापरू शकता। सांबर मसाल्याने छान चव येते आणि चवीनुसार मीठ। आता हे छान परतून घ्यायचं तेलावरती। हे मसाले पूर्ण परतल्यानंतर ज्या शेंगा आपण उकळून घेतल्या होत्या, शेंगाला एक 5 मिनिटं मी गरम पाण्यामध्ये उकळून घेतलं होतं। आपल्याला ह्याला ग्रेव्हीमध्ये शिजायला पाहिजे म्हणून गरम पाण्यामध्ये खूप जास्त उकळू नका। आता याला झाकून ठेवूया, शेंगाला छान मसाला लागतो आणि शेंगाचीही चव छान येते म्हणून एक 5 मिनिटं मसाल्यासोबत असंच झाकून ठेवा आणि त्याच्यानंतर आपल्याला जसं ग्रेव्ही हवी असेल, शेंगा शिजायला जेवढं पाणी लागेल त्यानुसार मी 3 वाट्या पाणी गरम केले। गरम पाणीच टाका, थंड पाणी नका वापरू, म्हणजे भाजीला छान चव येते। एक 5-7 मिनिटांनंतर आपण पाणी गरम वापरलं होतं म्हणून भाजी लवकर शिजते। एक 5-7 मिनिटांनंतर हे पहा मस्त असा रंग आलाय भाजीला आणि चव अप्रतिम लागते। ट्राय करून बघा नक्की आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।